विद्यार्थी मित्रांनो, आणखीन सुद्धा झिरो स्टडी मग तुम्ही वाट कशाची बघताय मला सांगाच एकदा कमेंटमध्ये, की नक्की असा कोणता चमत्कार होणार आहे, जो चमत्कार तुम्हाला 95% विदाऊट अभ्यासाचे आणून देणार आहे. जर तुमच्याकडे असा काही प्लॅन असेल ना, तर तुम्ही तो यूज करू शकता, 95% आणू शकता. पण जर तुमच्याकडे तसा कोणता चमत्कार नसेल, तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावाच लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, आत्तापासून अभ्यासाला अजून सुरुवात केली नसेल ना तुम्ही, तर सुरुवात करावीच लागणार आहे. आणि जर सुरुवात केली असेल, तर मी सांगतोय त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. एका सिस्टमॅटिक प्लॅनने आपल्याला जावं लागेल. त्याच वेळेस आपण 95% हे गाठवू शकतो सीईटी मध्ये. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगणार आहे, काय गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत, काय गोष्टी नाही केल्या पाहिजेत, या तर ऑलरेडी तुम्हाला माहीतच आहेत. पण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी मी तुम्हाला देणार आहे किंवा सोबतच आपण या तिन्ही विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करू शकतो. त्याचबरोबर आपण आपल्या रिव्हिजन असेल, त्याच्यानंतर टेस्ट असेल, या गोष्टींना कसा टाईम देऊ शकतो. म्हणजे तुमचं एक प्रॉपर शेड्यूल पुढच्या 15 दिवसासाठी किंवा तुमची सीईटी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत तुमचा पहिला अटेम्प्ट होत नाही, तोपर्यंत तुमच्याकडे काय प्लॅन आहे, तो मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला एक बेसिक काही गोष्टी सांगतो, की कोणत्या गोष्टी आपल्याला 15 दिवसासाठी बाजूला ठेवायच्यात आणि कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्यात. फर्स्ट ऑफ ऑल या ज्या गोष्टी आहेत, तर त्या 15 दिवसासाठी तुम्हाला काय करायचंय, या ज्या गोष्टी आहेत, तर त्या 15 दिवसासाठी तुम्हाला बाजूला ठेवायच्यात. कोणत्या गोष्टी आहेत त्या? तर पहा, Instagram असेल, सोशल मीडिया असेल, WhatsApp असेल, काय त्या गोष्टी अजून समजा मला नाव आठवना, पण त्या त्या ज्या गोष्टी असतील ना, तर त्या तुम्ही बाजूला ठेवायच्यात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट, YouTubeवर जर तुम्ही पाहिलं ना, तर खूप सारं चांगलं कंटेंट आहे, खूप सारं आहे. पण काही अशा गोष्टी आहेत ना, तर त्या तुमचा टाईम वेस्ट करतायत. विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक बातमी, सीईटीचा हा नियम चेंज होणार, तो नियम चेंज होणार, हे होणार, ते होणार. पण तुम्ही पण न्यूज चॅनल सारखे थंबनेल असेल, तुम्हाला वाटलं न्यूजच आली काहीतरी, लगेच टच करता, अर्धा तास वेस्ट झाला. लगेच टच करता, अर्धा तास वेस्ट करून घेता. बरोबर आहे? मग त्याने काय होतं, तुम्हाला एक संभ्रमाचं वातावरण तुमच्या सभोवताली निर्माण होतं. आणि ठीक आहे, व्हिडिओ बनवणाऱ्याला माहिती आहे, की आपण चुकीचा कंटेंट देतोय. कमेंट सेक्शन पहा त्यांचे. कमेंट सेक्शन ते तर पाहतच असतील ऑब्व्हियसली कमेंट सेक्शन. पण त्यांना व्ह्यूज मिळतायत, सगळ्या गोष्टी मिळतायत म्हणून ते व्हिडिओ बनवतायत. तुम्हाला नक्की कळलं असेल मी कुणाबद्दल बोलतोय आणि कशाबद्दल बोलतोय ते. मला वाटलंच तर कमेंटमध्ये सांगा बरं का, जर तुम्ही गेस वगैरे केलं असेल तर. पण या पद्धतीचे व्हिडिओ ठीक आहे, ते बनवणार आहे, थांबवणार नाहीत व्हिडिओ बनवायचे. पण आपण बघवायला थांबवायचंय. आपला टाईम खूप महत्वाचा आहे. हे एक 15 दिवस राहिलेत फक्त. या दिवसात आपल्याला ह्या गोष्टी बिलकुल सुद्धा करायच्या नाही. काय जी माहिती असेल ना सीईटीच्या रिलेटेड मी देतोय ना तुम्हाला. अजून खूप माझ्यासारखे चॅनल्स आहेत. ते सर्व चॅनल्स तुम्हाला प्रोव्हाईड करतात. मग त्या चॅनल्सवर तुम्ही ट्रस्ट करा. ना की असल्या तुम्ही लाल भडक थंबनेलवाल्या चॅनलवर तुम्ही ट्रस्ट करू नका न्यूज चॅनल सारख्या. बरोबर आहे? त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? ओव्हर थिंकिंग. बिलकुल ओव्हर थिंकिंग करायची नाही. कारण काहीच सिद्ध होणार नाही त्या ओव्हर थिंकिंगमधनं. किती विद्यार्थी पाहिले फक्त माझं झालंच नाही, माझं असंच होतंय, माझं तसंच. अरे कधीपर्यंत रटगाणं गायचंय आपल्याला? 2 वर्ष गेली की रटगाणं गाण्यात. 10वी पर्यंत ठीक आहे केला अभ्यास. 11वी गेली रटगाणं गाण्यात. 12वीत आले, ठीक आहे माझं बेसिकच क्लिअर नाही, असंच नाही, तसंच नाही. पण सुरुवात कधी केली का आपण अभ्यासाला? आपल्या मनाला विचारा बरं तुम्ही. हां, कोण्या दिवशी तुम्ही मोटिव्हेशनने सुरुवात केली आहे? नाही ना कधी. मग आता करा हे रटगाणं जरा बाजूला ठेवा. ठीक आहे, एक बेस्ट ट्राय द्या तुमचा. तुम्ही डायरेक्ट एखादं कॉलेज असेल, एखादी गोष्ट असेल, डोळ्यासमोर नका ठेवू आता सध्या परिस्थितीत. तुमच्या मनावर बर्डन येईल त्या गोष्टीचं. तुम्ही काय करा बेस्ट ट्राय. हां, ठीक आहे मला फर्स्ट अटेम्प्टमध्ये बेस्ट ट्राय द्यायचा आहे. मी नंतर नाही झालं तर मी सेकंड अटेम्प्टमध्ये पाहील किंवा समजा ठीक आहे नाही झालं तरी काही हरकत नाही. मग जेणेकरून काय होईल, तुमच्या मनावरचा जो ताण आहे, तुमच्या मनावरचा जो प्रेशर आहे, तो थोडासा रिलीफ मिळेल तुम्हाला. बरोबर आहे? मग ह्या गोष्टी तुम्हाला बिलकुल स्किप करायच्यात आणि मोस्ट ऑफ म्हणजे हीच गोष्ट तुम्हाला बिलकुल करायची नाहीये. त्याच्यानंतरनं काय कोणत्या गोष्टी करायच्यात? सेल्फ स्टडी. सेल्फ स्टडी खूप इम्पोर्टंट आहे. सेल्फ स्टडीवरच फोकस करायचंय. आता ठीक आहे लेक्चर वगैरे आपण पाहू शकतो. पण कोणते लेक्चर? या पद्धतीचे लेक्चर? अजिबात नाही. व्यवस्थित मी सांगणार ते लेक्चर तुम्हाला पाहायचेत. त्याच्यानंतर काय, की रिव्हिजन खूप महत्वाची आहे. ठीक आहे तुम्ही पुढे चॅप्टर्स करत चाललात, पण मागचे चॅप्टर मेमराईज करत चाललात का? नसताल तर रिव्हिजन करा. आणि त्याचबरोबर म्हणजे काय, तर कोर टॉपिक्स किंवा हाय वेटेज टॉपिक्स जे आहेत ना, तर ते आता आपल्याला करायचे आहेत. 2 चॅप्टर्स आहेत. एक चॅप्टर सीईटीला 10 मार्कला येतोय. एक चॅप्टर सीईटीला 2च मार्कला येतोय. मग मला सांगा कोणता चॅप्टर आपण केला पाहिजे? ठीक आहे 10 मार्कला जो चॅप्टर येतोय, ऑब्व्हियसली तो मोठा असणार आहे किंवा अवघड असणार आहे. पण एक्झामची डिमांड त्या चॅप्टरची आहे ना. मग तो चॅप्टर आपण केला पाहिजे. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर आता टॉपिक वाईज आपण बघूया, की नक्की काय-काय करायचंय सब्जेक्ट वाईज. फर्स्ट ऑफ ऑल केमिस्ट्री सगळ्यात स्कोरिंग सब्जेक्ट आहे. सर्वात ईझी सब्जेक्ट आहे केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये काय करायचं आपल्याला, की 35 प्लस मार्क्स आपल्याला कसे तरी करून आणायचे. त्यावेळेस आपण 95 पर्सेंटाइल प्लस स्कोर करू शकतो. मग याच्यामध्ये काय करणार आपण, की रोज एक चॅप्टर आपला झाला पाहिजे. रोज एक चॅप्टर. 15, 16, 17 दिवस राहिलेत ना, ठीक आहे चॅप्टर पण तेवढेच आहेत. आता 11च्या सिलेबस बद्दल तुम्ही थोडंसं विसरून जा.
काही नाही तुमचं बेसिक क्लिअर आहे कोणत्याही गोष्टीत बेसिक लागत नाहीये तुम्हाला, बरोबर आहे. ते विसरून जा तुम्ही. मग आता काय करायचंय केमिस्ट्रीचा रोज एक चॅप्टर कंप्लीट करायचा आणि त्याचसोबत काय करायचंय व्हायवा सीरीज आपली जी व्हायवा सीरीज आहे ना, तर तिचे 40 ते 42 व्हिडिओ कव्हर झालेत. तर तेवढे व्हिडिओ तुम्हाला पाहायचेत. व्यवस्थित त्याच्या काय जे शॉर्ट नोट्स असतील स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. पण तुम्ही ते व्हिडिओ पहा आणि त्या कन्सेप्ट शिका. एक 10 ते 15 मिनिटात 10 ते 15 नाहीये 7 ते 8 मिनिटामध्ये तुमचा एक टॉपिक किंवा एक कन्सेप्ट पूर्ण रिवाईज होते किंवा पूर्ण परफेक्ट होते विथ त्याचे पी-वाय-क्यूज. त्याचबरोबर अजून काय तर मॅथेमॅटिक्स. मॅथेमॅटिक्सला बरेच जण घाबरतायत. पण मॅथेमॅटिक्स हा तुम्हाला खूप स्कोर देऊन जाणार आहे. कारण 100 मार्क्सचा एक तास आहे. मॅथेमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री मिळून 100 मार्क्सचा सब्जेक्ट आहे. मग याच्यासाठी काय करायचं आपल्याला मिनिमम 50 प्लस तर आपल्याला आणावेच लागतील जर 95 पर्सेंटाइल आपल्याला स्कोर करायचे असतील. तर मग त्यासाठी काय करायचं प्रत्येक जो चॅप्टर आहे त्याला 2 दिवस द्यायचे. 2 दिवस द्यायचे. मग पुरेल का वेळ आपल्याला? ठीक आहे, सगळे चॅप्टर नाही करत बसायचं. मी सांगतोय तेवढे चॅप्टर आता करा. सर्व सिलेबस कव्हर करण्याची वेळ आता नाहीये आणि त्याच्यानंतर फिजिक्स खूप अवघड होतं. मग मला सांगा एक जर केलं तर? केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स केलं आणि फिजिक्सला स्किप केलं तर? नाही चालणार, बिलकुल नाही चालणार. भले तुम्हाला फिजिक्सचा पी काय येत नसेना, पण फिजिक्स हे तुम्हाला करावंच लागणार आहे. बरोबर? आता फिजिक्समध्ये काय? फिजिक्स का करायचं आपल्याला? रँक बूस्टर आहे. त्याने तुमचा रँक हा इम्प्रूव्ह होणार आहे. तुम्ही केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्समध्ये खूप स्कोर केला, पण फिजिक्समध्ये जर तुम्ही कमी स्कोर करत असाल याच्या तुलनेत, तर तुमचा रँक हा ड्रास्टिकली डिक्रीज होतो. बरोबर आहे? त्याच्यानंतर आता काय आपण सब्जेक्ट वाईज पाहूया की काय-काय करायचंय? हे पहा केमिस्ट्रीसाठी ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय नक्की काय करायचंय. पण तुमचा जो डेचा फ्लो असला पाहिजे, तो कसा असला पाहिजे? तर पहा फर्स्ट ऑफ ऑल वन शॉट लेक्चर्स वगैरे असतील, तर चांगल्या सोर्समधनं तुम्हाला ज्या शिक्षकाचं कळतंय, समजतंय व्यवस्थितरित्या, तर त्या शिक्षकाचं तुम्ही फॉलो करा. असं काही बंधनकारक नाही की याच शिक्षकाचं तुम्ही फॉलो केलं पाहिजे. त्याच्यानंतरनं काय, की दुसरी गोष्ट म्हणजे काय टेक्स्ट बुक. टेक्स्ट बुक फक्त लेक्चरवर डिपेंड नाही राहायचं आपल्याला. टेक्स्ट बुक पण आपल्याला रीड करायचं कारण डायरेक्टली ॲज इट इज क्वेशन्स असतील, तर ते टेक्स्ट बुकमध्ये मधनं येतायत. त्याच्यानंतर काय करायचं, की या सर्व ज्या नेम रिएक्शन्स वगैरे ज्या असतील किंवा समजा व्हायवा सीरीजचे जे क्वेशन्स असतील, तर ते सर्व आपल्याला किंवा फॉर्म्युलेज असतील, हे सर्व लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. याला काही एक शॉर्टकट नाहीये. रिएक्शन आहे, ठीक आहे. त्याचं तुम्हाला मेकॅनिझम समजलं, पण ते तुम्हाला पाठच करावं लागेल, की कोणता रिएजंट कुठं यूज केलाय, नक्की कोणता कॅटलिस्ट तिथं यूज केलाय. तिथं कोणता शॉर्ट ट्रिक्स वगैरे आहेत का? तर नाहीयेत. मग मेमोराईज करावं लागेल केमिस्ट्रीमध्ये आणि त्याच्यानंतर काय ॲट लास्ट तुम्ही 3 इयरचे पी-वाय-क्यूज हे केमिस्ट्रीसाठी सॉल्व्ह केलेच पाहिजे. फिजिकल केमिस्ट्रीचे 3 इयरचे पी-वाय-क्यूज तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे. बरं, आता केमिस्ट्रीसाठी समजलं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? तर नेक्स्ट आहे मॅथ्ससाठी. मॅथ्ससाठी तुम्हाला काय करायचंय? तर पहा मॅथ्ससाठी मी तुम्हाला एकदा सांगेल, की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 2 दिवस द्या. खूप इम्पोर्टंट आहे. वेक्टर्स 2 दिवस द्या. हे पार्ट 1 साठी सांगतोय बरं का. त्याच्यानंतरनं लाईन एंड प्लेन त्याला 2 दिवस द्या. बरं. हे झाले किती? 6 दिवस. 6 दिवस झाले. त्याच्यानंतरनं काय? तर मॅथेमॅटिकल लॉजिक, मॅट्रायसेस आणि लिनिअर प्रोग्रामिंग. हे जे 3 चॅप्टर्स आहेत, तर हे 2 दिवसात होण्यासारखे आहेत. मॅथेमॅटिकल लॉजिक 2 तासामध्ये चॅप्टर कंप्लीट होण्यासारखा चॅप्टर आहे. मॅथेमॅटिकल लॉजिक 2 तासामध्ये आणि 3 ते 4 क्वेशन्स मॅथेमॅटिकल लॉजिकचे सॉरी 3 ते 4 नाही 2 ते 3 क्वेशन्स मॅथेमॅटिकल लॉजिकचे सीईटीच्या प्रत्येक शिफ्टमध्ये येतात. मी शिफ्ट वाईज एनालिसिस ऑलरेडी अपलोड केलंय. नसेल पाहिलं तर एकदा तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की पहा. बरोबर? मग मॅथ्ससाठी समजलं, पार्ट 1 साठी समजलं. बरं, आता पार्ट 2 साठी आपल्याला काय करायचंय? तर पार्ट 2 साठी मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम डेरिव्हेशन त्याला 2 मार्क्स म्हणजे डिफरन्शिएशन. त्याच्यानंतर एओडी ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह 2 दिवस द्या. त्याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन 2 दिवस द्या. झाले 6 आणि 6 12 दिवस. बरं, अजून पण दिवस शिल्लक आहेत बरं का आपल्याकडे. त्याच्यानंतर काय करायचंय इंडेफिनाइट इंटिग्रेशन याला तुम्ही ठीक आहे 1-2 दिवस जरी दिले तरी परफेक्ट होतंय. इंडेफिनाइट येतंय तुम्हाला, मग डेफिनाइट येणार लिमिट्स पुट करायचेत फक्त. मग झाला तुमचा मॅथ्स पार्ट 2 चा पण सिलेबस कंप्लीट. बरं. तर हे कुणासाठी? बरोबर. ज्याची शिफ्ट समजा जर लवकर आली, तर त्यांच्यासाठी थोडासा कमी वेळ राहतोय. ज्याची समजा 11 तारखेला येणार आहे, त्यासाठी हे मॅनेज करणं थोडंसं टफ जातंय. पण ज्यांची शिफ्ट 17-18 तारखेला येते, मग त्यांची थोडीशी मज्जा आहे. मग त्यांच्यासाठी मी सगळ्यांसाठी थोडंसं फ्लेक्सिबल तुम्हाला टाईम टेबल सांगतोय. हे तुमच्या याच्यानुसार तुम्ही शिफ्टनुसार एनालिसिस करा. हॉल तिकीट पण लवकरच जनरेटेड होतील. बरोबर. मग आपल्याला कळलं की आपली शिफ्ट कधी आहे. बरं त्याच्यानंतरनं काय करायचं नेक्स्ट? तर नेक्स्ट आहे फिजिक्स. फिजिक्सला बिलकुल स्किप करायचं नाही. मी जसं तुम्हाला सांगितलं तुमचा जर प्लॅन असेल मॅथ्स आणि केमिस्ट्री करतो आणि फिजिक्सला स्किप करतो. ठीक आहे. तसं तर काय 25% साठी फिजिक्स आहे. तर असं तुम्ही बिलकुल करू नका. कारण फिजिक्स हा तुमचा रँक बूस्टर आहे. फिजिक्स काय रँक बूस्टर. जर फिजिक्समध्ये चांगले पर्सेंटाइल जर तुम्हाला असतील, तरच तुम्हाला ओव्हरऑल चांगले पर्सेंटाइल येतील. नाहीतर तुमचे पर्सेंटाइल हे ड्रास्टिकली डिक्रीज होतील. हे का? कारण मोस्ट ऑफ स्टुडंटला सब्जेक्ट अवघड कोणता जातो? फिजिक्सच अवघड येतो. आणि जर त्याच्यात आपण थोडासा चांगला स्कोर करत असेल, तर नक्कीच पर्सेंटाइल इन्क्रीज होणार आहेत. बरोबर? मग फिजिक्ससाठी काय सांगतोय तुम्हाला, की हाय वेटेज जे चॅप्टर्स आहेत ना, आता पहा रोटेशनल डायनामिक्स टू वेव्ह ऑप्टिक्स खूप सोपे चॅप्टर्स आहेत.
त्याच्यानंतर काय EMI खूप सोपं आहे. सोपा आहे, पण ठीक आहे. काही जणांना अवघड वाटतो, पण काही हरकत नाही करायचंय आता. ठरवलंय नाच करायचंय. एसी सर्किट आहे. सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर तर सोपा आहे आणि सगळ्याला तो सोपाच जातो. पण वेटेज पण आहे त्याचं. करायचंय तो. बरोबर मग फिजिक्ससाठी समजलं. त्याच्यानंतर आता नेक्स्ट एक प्लॅन तुम्हाला देतो. गोल्डन रूल. काय? पहिली स्टेप. कधी डेलीचं स्टडी लूप कसं असलं पाहिजे ना, की काय केलं पाहिजे एका चॅप्टरसाठी आपल्याला. काय करायचंय सगळ्यात पहिली वॉच. म्हणजे काय? वन शॉट व्हिडिओ असतील, लेक्चर्स असतील, तर वॉच करा. पहा एकदा. व्हिडिओ असतील. आता हे बघा ऑफलाईन क्लासला जाऊन तर होण्यासारखे दिवस नाही राहिले. खूप टाइम वेस्ट होणार आहे. त्याच्यामुळे जे करायचं ते तुम्हाला ऑनलाईन करावं लागेल. बॅच असेल तुमच्याकडे बॅचमध्ये व्हिडिओ पहा एखादा. जर तुम्ही YouTubeवरनं करत असाल तर YouTubeचे व्हिडिओज पहा. बरोबर आहे. पहा व्यवस्थित. शॉर्ट नोट्स बनवा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय? शॉर्ट नोट्स बनवा. शॉर्ट नोट्स ह्या तुम्हाला लागणारच आहेत. बोर्डच्या वेळेस बऱ्याच जणांनी काय केलं फक्त व्हिडिओ पाहून गेले, पण नोट्स वगैरे काही बनवलं नाही. मग रिव्हिजनच्या वेळेस त्यांची खूप धांदल उडाली. मग त्यासाठी काय करायचंय? शॉर्ट नोट्स बनवायच्यात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय? लास्ट 3 इयरचे पी-वाय-क्यूज सॉल्व्ह करायचे. पी-वाय-क्यूज कुठून सॉल्व्ह करणार? मार्क्स ॲप्लिकेशन म्हणून एक ॲप्लिकेशन आहे. एक्झाम गोल आहे, एक्झाम साइड आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही Googleवर जरी डायरेक्ट सर्च केलं तुमच्याकडे पेपर्स येतील सीईटीचे. बरोबर आहे. तर मग तुम्ही क्वेशन्स सॉल्व्ह करायचे 3 इयरचे. किती? 3 वर्षाचे. जर वेळ असेल तर 5 वर्षाचे सुद्धा करू शकता. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचंय तर रिवाईज करायचंय. रिवाईज करायचं म्हणजे समजा आज मी जो टॉपिक कंप्लीट केला ना, तो उद्या सकाळी अभ्यासाला बसताना मी आजचा जो पोर्शन कंप्लीट केलाय, तो थोडासा रिवाईज करेल. ज्यावेळेस मी परवा दिवशी अभ्यासाला बसणार आहे, त्यावेळेस आदल्या 2 दिवसाचे चॅप्टर्स आहेत थोडेसे मी रिवाईज करीन. म्हणजे रिवाईज करायचंय आणि नंतर तुम्हाला सेकंड चॅप्टर घ्यायचा आहे, काय जो असेल तो. या लूपमधनं प्रत्येक चॅप्टर तुम्हाला जाऊ द्यायचा आहे. त्याच वेळेस तो चॅप्टर तुमचा परफेक्ट होणार आहे. आता आपल्याला परफेक्शनकडे लक्ष द्यायचंय, क्वालिटीकडे लक्ष द्यायचंय, क्वांटिटीकडे लक्ष द्यायचं नाही. किती सिलेबस कव्हर केला हे तुम्हाला कुणी विचारणार नाही. तुम्ही कसा केला किंवा त्याच्यातून किती मार्क्स आले हेच तुम्हाला शेवटी विचारणार आहेत. बरोबर? मग हे समजलं. त्याच्यानंतर पुढची गोष्ट. पुढची एक सायकल ती म्हणजे काय, की एक व्हेनेव्हर तुम्ही एखाद्या क्वेशन समजा टेस्ट देताय, एखादा क्वेशन तुम्हाला अडला किंवा पी-वाय-क्यू सॉल्व्ह करताय, एखादा क्वेशन अडला, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात पहिलं काय करायचंय, ट्राय करायचं. तुमचं बेस्ट द्या. फॉर्म्युला लावा, शॉर्ट ट्रिक्स लावा. ह्या सरांनी काय सांगितलं होतं, त्या सरांनी काय होतं, सगळं एनालिसिस करा. तुम्हाला काय वाटतंय, सगळ्या गोष्टी ट्राय करा. बेस्ट ट्राय द्या. क्वेशन सॉल्व्ह करण्याचा. ठीक आहे. नाही सॉल्व्ह झाला, नंतर काय करायचं, सोल्युशन पहा. सोल्युशन पहा. सोल्युशनमध्ये कशा पद्धतीने दिलाय ते एकदा पहा. सोल्युशनमध्ये पाहिलं, बरं सोल्युशन मधनं लर्न करा. काय मेथड होती, काय इथं शॉर्ट ट्रिक अप्लाय होत होती, काय गोष्टी होत्या, कोणता फॉर्म्युला यूज होता, नक्की कशामधनं आन्सर येत होतं ते पाहायचंय. त्याच्यानंतर काय करायचंय, ठीक आहे तो क्वेशन सोडून दिला. मूव्ह ऑन नेक्स्ट क्वेशनवर जा. नेक्स्ट क्वेशन पहा आणि त्याच्यानंतर व्हेनेव्हर ज्यावेळेस त्यासारखा क्वेशन किंवा तोच क्वेशन रिपीट होईल, तर त्यावेळेस तुम्हाला तो क्वेशन हा एक्झॅक्टली सोडता येणार आहे. त्या टाइपचा रिपीट होऊ शकतो बरं का. मग या लूपमधनं प्रत्येक क्वेशन तुम्ही घेऊन जायचा आहे. आपण काय करतो, हां, ठीक आहे क्वेशन दिसला, नाही येते कॉन्फिडंट डाऊन झाला, सोडून दिला. पण पहा सोल्युशनमध्ये काय दिलंय, लर्न करा ते सोल्युशन. एकदा व्यवस्थित तुमचं बेस्ट द्या ना त्या क्वेशनसाठी. ज्यावेळेस तुम्ही ट्राय करता त्यावेळेस तुम्ही लर्नच करताय, अभ्यासच करताय ना. तुम्ही फालतूचा टाईमपास करत नाहीयेत. मग या गोष्टीतनं हा जो लूप आहे, तर यातनं तुम्हाला प्रत्येक क्वेशन हा जाऊ द्यायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय गोष्ट आहे, तर नेक्स्ट जी गोष्ट आहे ती म्हणजे काय करायचंय, 70% ऑफ युअर टाईम काय कोणत्या गोष्टीत इन्व्हेस्ट करायचा आहे, नवीन शिकण्यात. आता झिरो स्टडी म्हटलो ना आपण अगोदर, झिरो स्टडी तर कबूल केले ना आपण, तर 70% तुमचा जो टाइम आहे ना, तर तो शिकण्यात द्यायचा. नवीन जे टॉपिक्स आहेत ते शिकण्यात द्यायचा आहे. आणि राहिलेला 30% जो वेळ आहे, तर जे आपण टॉपिक शिकलोय, तर तो रिव्हिजन करण्यात द्यायचा आहे. म्हणजे काय बाबा, पहा, आज मी पर्टिक्युलर एक सब्जेक्ट म्हणजे एक चॅप्टर केला. बरोबर? एक नाही मी 3-4 चॅप्टर करणार एका दिवसात आणि ते करावेच लागणार आपल्याला. केला, उद्या अभ्यासाला बसताना अगोदरच रिव्हिजन करायचं. परवा बसताना त्याच्या अगोदर 2 दिवसाचं करायचंय. तुम्ही त्याच्या नेक्स्ट डेला बसले तर त्याच्या अगोदरच्या 2 दिवसाचं रिव्हिजन करायचं. म्हणजे असं मिळून 70% टाईम तुमचा हा नवीन गोष्टी शिकण्यात जाईल, नवीन चॅप्टर्स कव्हर करण्यात जाईल आणि 30% टाईम हा तुमचा रिव्हिजनमध्ये जाईल. मग त्याच्यामुळे काय होईल, तर हा 30% टाईम आपण इथं आता देतोय. मग शेवटच्या वेळेस म्हणजे कधी ज्यावेळेस आपल्याला सीईटीला जायचंय, त्यावेळेस स्पेशली आपल्याला रिव्हिजनला वेळ देण्याची गरज नाही. त्यावेळेस आपण प्रॅक्टिस करू आणि फक्त टेस्ट वगैरे देऊ, टेस्टचं एनालिसिस करू. डायरेक्ट रिव्हिजनला वेळ देण्याची गरज आहे का आपल्याला त्यावेळेस? तर नाही. मग ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ना, मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. त्याच्यानंतर नेक्स्ट काय गोष्ट आहे, तर ती म्हणजे लास्टचे 5 डेज. आता मी याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेलच बरं का त्यावेळेस. लास्टचे 5 डेज काय सांगता आपल्याला किंवा काय करायचं लास्टच्या 5 डेजमध्ये? तर पहिल्या दिवशी टेस्ट द्यायची. फुल लेंथ पीसीएम फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ पीसीएमची फुल लेंथ टेस्ट द्यायची. कोणत्याही प्लॅटफॉर्मवरनं तुम्ही देऊ शकता. दुसऱ्या दिवशी काय करायचंय? टेस्ट द्यायची का? नाही. दुसऱ्या दिवशी त्याच टेस्टचं एनालिसिस करायचं. ज्या दिवशी आपण पहिली टेस्ट दिली होती, पूर्ण एनालिसिस करा. पूर्ण हा चॅप्टर किंवा कोणत्या चॅप्टरमधनं क्वेशन आलाय, काय-काय अजून साइडनं विचारलं जाऊ शकतं, कशा-कशा शॉर्ट ट्रिक्स आहेत.
सगळ्या गोष्टी अॅनालिसिस करा, सोल्युशन्स लिहा. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी टेस्ट द्यायची आहे. बरं, चौथ्या दिवशी काय करायचंय? अॅनालिसिस करायचंय आणि 5व्या दिवशी पुन्हा टेस्ट द्यायचे. नंतर तुम्ही त्याचं अॅनालिसिस करू शकता. फक्त टेस्ट देऊन पण काही उपयोग नाही. बरेच जण काय करतात सकाळी, दुपारी, संध्याकाळी तिन्ही टाईम टेस्ट. फक्त टेस्ट, टेस्ट, टेस्ट. टेस्ट द्यायची, क्वेशन ठोकायचे, इकडे-तिकडे ढगात गोळ्या मारायच्या. ह्या गोष्टी नाही करायच्या. आपल्याला त्याच्यातून काहीतरी प्रोडक्टिव्ह मिळलं पाहिजे ना. मग ते मिळण्यासाठी या पाथने आपल्याला हा पाथ आपल्याला फॉलो करावा लागेल. म्हणजे समजलं तुम्हाला पाथ? बरं. त्याच्यानंतर आता तुमची चेकलिस्ट. चेकलिस्ट. काय-काय चेकलिस्ट आहे किंवा काय-काय कमिटमेंट पाहिजेत मला तुमच्याकडनं, तर या कमिटमेंट मला तुमच्याकडनं पाहिजेत. कोणते कमिटमेंट आहे, की आय एम स्टडींग केमिस्ट्री चॅप्टर एव्हरी डे म्हणजे एव्हरी सिंगल डे म्हणजे एका दिवसात मी एक चॅप्टर कव्हर करतोय. त्याच्यानंतर काय आय एम फिनिशिंग द हायेस्ट वेटेज मॅथ्स चॅप्टर फर्स्ट म्हणजे जे हाय वेटेज चॅप्टर्स आहेत. मी जे तुम्हाला सांगितले 6 चॅप्टर्स आहेत, फुल हाय वेटेज आहेत आणि त्याच्यानंतर लॉजिक, मॅट्रायसेस आणि लिनिअर प्रोग्रामिंग याला पण थोडंसं वेटेज आहे. ते कव्हर करतोय. त्याच्यानंतर काय आय एम फोकसिंग 12th ग्रेड फॉर्म्युला फिजिक्समध्ये काय फॉर्म्युला शीट बनवताय किंवा फॉर्म्युला बेस्ड क्वेशन्स जास्त करताय अटेम्प्ट तर बरोबर ती कमिटमेंट मला पाहिजे आणि त्याच्यानंतर आय एम प्रॅक्टिसिंग द लास्ट 3 इयर्स पी-वाय-क्यूज 3 इयर्सचे पी-वाय-क्यूज करताय. हे डेलीसाठी सांगतोय बरं का. डेली तुम्ही ह्या गोष्टी करायच्यात आणि त्याच्यानंतर नेक्स्ट काय आय एम अवे फ्रॉम माय फोन अँड युजलेस न्यूज. बरोबर. ह्या गोष्टी ही सर्वात महत्त्वाची बरं का. ही गोष्ट खूप इम्पोर्टंट आहे. तुमचा फोन हा साइडला ठेवा. फोनमध्ये फक्त आता काय तर जी बॅच वगैरे काही घेतला असेल, एनरोल असाल ते ॲप्लिकेशन YouTube आणि YouTubeवरच तुम्हाला टाईम आपला सगळं इन्व्हेस्ट करायचं. ते पण कशात? लेक्चर्स पाहण्यात. तुम्ही म्हणाल YouTubeवर सांगितलं मग YouTube शॉर्ट्स होता. हां, त्या गोष्टी करू नका. तुम्ही तुम्हाला फसवताय रे. तुम्हालाच फसवता. तुम्ही कुणालाही फसवत नाही बाकी ठीक आहे. कुणाचंही काही जाणार नाही. जरी तुम्हाला कमी मार्क्स पडले ना, जरी तुम्हाला एखादा ठीक आहे, एखाद्या टियर 2, टियर 3च्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जावं लागेल, तर पुढचे 4 वर्ष जे भोगायचं ते अक्षरशः तुम्हाला भोगायचं आहे. 4 वर्ष म्हणण्यापेक्षा पूर्ण लाईफ. त्याच्यामुळे हे जे 15 दिवस आहेत ते व्यवस्थित इन्व्हेस्ट करा. काही जर अडचण वगैरे वाटली तुम्हाला तर मला इझिली कॉन्टॅक्ट करा. हा व्हिडिओ कसा वाटला? हा मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा कसा वाटला? तुम्हाला याच्यातून थोडं पण सुद्धा जर आउटपुट जरी वाटलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.